23 सप्टेंबरला लोकसभा आयोगाची बैठक होणार आहे। बैठकीत नव्या वेळापत्रकावर चर्चा केली जाणार आहे। बैठकीतील निर्णयानंतरच नवीन वेळापत्रक जारी केले जाईल। 22 ऑगस्टला झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या। उमेदवारांकडून राज्यात या परीक्षा संदर्भात आंदोलनही करण्यात आले होते। तर शरद पवार यांनी या मुद्द्यावर अनेकदा उघड भूमिका मांडली, त्यामुळे 23 सप्टेंबरच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, 23 तारखेला लोकसभा आयोगाची बैठक होती, या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? आपण पाहिलं तर मागे जी संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली त्याच्यानंतर नवीन वेळापत्रकाच्या अनुषंगाने या बैठकीत जी एक चर्चा करण्यात येणार आहे, तसंच इतर जाहिराती बाबत जी आहे या बैठकीत चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं संयुक्त गट ब क जाहिरात अद्याप निघाली नव्हती, त्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा जी आहे या बैठकीत होईल आणि त्याच्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाईल। तसेच नवीन जे नियम आणि त्याच्यानंतर नवीन ज्या मागण्या होत्या विद्यार्थ्यांच्या त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा जी आहे करण्यात येईल। या सगळ्या महत्वाचं बघितलं तर याआधी शरद पवारांनी एकदा उघडपणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, तर दुसऱ्या वेळी पुन्हा एकदा नेमकं 4 ते 5 दिवसाआधी एक ट्विट करत म्हटलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवर अद्यापही राज्य सरकार जे ते गंभीर नाही, त्यामुळे आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा 23 सप्टेंबरला बैठक होते। या बैठकीत आता विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी मागितलेल्या नोंदवलेल्या मागण्यांची एकंदरीत पुरेपूर कल्पना घेतली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच नवीन वेळापत्रकाची तारीख काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।